श्रोतेहो नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अगदी पारंपरिकपासून आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवास या भात लागवडीनं पाहिलेला आहे. जिल्ह्यात केली जाणारी भात लागवड याविषयी आज आपण संवाद साधतोय. कृषी संशोधक आणि उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विजय दळवी यांच्याशी. दळवी सर नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. दळवी सरांनी भात शेतीवर खूप संशोधन केलेलं आहे. त्यांचा याविषयीचा अभ्यास खूप गाढा आहे. सर मला सांगा, सिंधुदुर्गात किंबहुना कोकणात भात लागवड याकडे आपण कसं पाहता? खरं आता जर सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आपण साधारणपणे 55,000 ते 56,000 हेक्टर जमीन एवढ्या क्षेत्रावर भात लागवड करतो. एकेकाळी कोकणामध्ये म्हणजे आपण जे 5 जिल्हे म्हणतो, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात एकेकाळी म्हणजे 90 ते 2000 साली जवळजवळ 4.5 लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली होतं. ते आज 3.5 लाख हेक्टर जमीन आलं. म्हणजे 1 लाख हेक्टर भाताखालील क्षेत्र कमी झालेलं आहे. त्यामुळे क्षेत्र कमी झालं असेल तरी उत्पन्न मात्र वाढलेलं आहे, उत्पादकता मात्र वाढलेली आहे. त्यामुळे ह्याला भात पिकाला नवीन ऊर्जा देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची गरज आहे. या पद्धतीने जर आपण बघितलं नाही तर एक वेळ असा येईल की भाताखालील क्षेत्र बरंचसं कोकणातील पूर्णपणे कमी होत जाईल आणि जी स्वयंपूर्णता होती, आपल्याला घरात पाहिजे असणारे जेवढं पीक आहे तेवढंही मिळणं मुश्किल होऊन जाईल. सध्या मी अशा दृष्टीने या भात पिकाकडे बघतो. बरोबर. इथली जी भात शेती आहे ती पारंपरिक आहे. त्यामुळे पारंपरिकता आणि आत्ताची यांत्रिक शेती याची सांगड शेतकऱ्यांना घालावी का, आणि घालावी तर ती कशी घालावी, काय सांगाल? आपण कन्व्हेन्शनल म्हणतो, पारंपरिक भात शेती म्हणतो आणि आधुनिक भात शेती म्हणतो. पारंपरिक भात शेती ही साधारणपणे खूप पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. जिथे आपल्याला बैलाचा वापर होत होता, नांगराचा वापर होत होता, घरातील वेगवेगळी मंडळी काम करत होती, प्रत्येकाच्या घरामध्ये शेण होतं, गाई म्हशी होत्या. आज जर आपण बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत, काम करणारे प्रत्येकाच्या घरामध्ये माणसं आहेत, ती खूप कमी होत चाललेली आहेत. म्हणजे आज मनुष्यबळ नाही आहे, तरुण मनुष्यबळ नाही आहेत. आपण जर विचार केला मागच्या 2 पिढ्याचा, एक साधारण पिढी आपण 25 वर्षाची एक पिढी समजली जातो, तर आज कोकणामध्ये गावात 50 वर्षापेक्षा जास्त असणारीच माणसं दिसतात. म्हणजे 2 पिढ्या जवळजवळ हे सिटीमध्ये गेलेल्या आहेत, शहरामध्ये गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये तरुण वर्ग नाही आहे. आपण जर मराठी शाळेंची स्थिती बघितली तर मराठी शाळेमध्ये मुलं नाही आहेत. ती सर्व बरीचशी मुलं आता सिटी तालुक्या लेवलला आलेली आहेत. त्यामुळे जी पारंपरिक पद्धतीने आपण जी भात शेती करत होतो ती खूप कमी प्रमाणात होत चालली आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे भाताखालचं क्षेत्र खूप कमी होत चाललेलं आहे. मायग्रेशन झालं आहे, म्हणजे माणसं स्थलांतरित झालेली आहेत. एक दुसरं कारण आहे. तिसरं कारण असं म्हणता येईल भात शेती खाली कमी व्हायचं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे जर बैलच नसेल, जोडीच नसेल तर, आणि यांत्रिकीकरण थोडंसं महाग होत चाललेलं आहे. यांत्रिकीकरणाकडे जायचं म्हटलं तर कोकणातली शेती ही खूप छोटे छोटे प्लॉट्स असतात, क्षेत्र असतात. कोकणातला शेतकरी हा खूप स्मॉल फार्मर्स मध्ये येतो. म्हणजे 5 गुंठे 7 गुंठे असे क्षेत्र असतं. तिथे त्याला यांत्रिकीकरण करणं थोडंसं अवघड होत आहे. परंतु मला असं वाटतं, जर आपल्याला भात शेतीमध्ये ऊर्जा आणायची असेल, क्षेत्र वाढवायचं असेल, आज जरी उत्पादकता वाढलेली असेल, उत्पन्न जरी वाढलेलं असेल, म्हणजे पूर्वी शेतकरी साधारणपणे 1 एकर शेतकरी करत होता, त्याच्यातून जे उत्पन्न मिळत होतं ते आज त्याला 15 ते 20 गुंठ्यातूनच मिळतं. म्हणजे निम्म क्षेत्र जरी लागवडीखाली आणलं भाताच्या तरी त्याला पुरेसं अन्न मिळतं. कारण घरामध्ये माणसंही कमी आहेत, 3 ते 4 माणसं आहेत. पूर्वी एका घरामध्ये 10 माणसं, 12 माणसं, 15 माणसं असायची. त्यावेळी त्याला तेवढं क्षेत्र पुरायचं नाही. त्यामुळे तो इतर शेतकऱ्याचं किंवा शेजाऱ्यांचं क्षेत्र लावायला घ्यायचा आणि भात शेती करायचा, तरी त्याला पुरायचं नाही. म्हणजे ही पारंपरिक शेती होती. आज आपण जर युगामध्ये असो, आपल्याला हे भात शेती टिकवायची असेल तर मला वाटतं आधुनिकीमध्ये आपल्याला सामूहिक शेती कशी करता येईल. गावाने एकत्र येऊन शेती केली तर मनुष्यबळ थोडंसं उपलब्ध होईल, एकमेकाला सहकार्य होईल. त्यामुळे सामूहिक शेती हा थोडासा पर्याय आहे. आणि दुसरं म्हणजे मेकॅनायझेशन, ज्याला आपण यांत्रिकीकरण म्हणतो. आज जरी क्षेत्र प्लॉट्स छोटे असले, वाफे छोटे असले, आपण प्लॉट्स छोटे असले तरी आपल्या छोट्या प्लॉटसाठी आपल्याला भात पेरणीपासून तर कापणीपर्यंत, कापणी नंतर वाळवणे आणि नंतर पुन्हा प्रोसेसिंग करणे, आपण साफसफाई करतो. आज मशिनरी उपलब्ध आहे इव्हन छोट्या छोट्या तर ते मेकॅनायझेशन होणं गरजेचं आहे.
तरच जो मनुष्यबळ जे कमी आहे त्याला आपण पर्याय देऊ शकू. आणि हे सुद्धा मेकॅनायझेशन कसं करता येईल, कसं होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर ग्रामीण पातळीवर जे ग्रामपंचायत असते, तर ग्रामपंचायतीमध्ये जर अशी मशिनरी भाडे तत्वावर उपलब्ध झाली तर ती भाडे तत्वाने ती सामूहिक शेतीचे समूह असेल, लोक एकत्र येतील, त्यांनी जर त्याचा वापर केला, म्हणजे पॉवर टिलर असेल किंवा ट्रॅक्टर असेल, वाळवणी असेल, लावणी यंत्र असेल, कापणी यंत्र असेल, याचा जर वापर केला तर आज भात पिकामध्ये आपल्याला पुन्हा क्रांती घडवता येईल असं मला वाटतं. मला सांगा, जेव्हा भात लागवडीचा निर्णय एखादा शेतकरी घेतो किंवा ते परंपरागत त्यांची भात लागवड असते, त्यावेळी सुरुवातीपासून ते अगदी भात त्या पोत्यामध्ये भरेपर्यंत ही प्रोसेस कशी असते? प्रोसेसमध्ये नेहमी आपण पुन्हा जुन्या जाती आणि नवीन जातीचा विचार करू. जुन्या जाती ज्या होत्या ना त्या खूप होत्या, चांगल्या होत्या, पौष्टिक होत्या. पौष्टिक होत्या म्हणजे आपण त्याला काय म्हणता येतो, किंवा आपण पुढे ऐकलं असेल की उकडा भात होता. आज उकडा भात म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आज जो मार्केटमध्ये आपण सफेद तांदूळ खातो तर त्याच्यामध्ये आउटर लेअर जे आहे, तांदळाच्या बाहेरचं लेअर आहे, ते निघून जातं, पॉलिश करण्यात निघून जातं. आणि त्याच्यातच खरी म्हणजे पौष्टिकता असते. म्हणजे जे आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम म्हणतो, झिंक म्हणतो, आयर्न म्हणतो, हे महत्त्वाचे घटक आहेत तांदळामध्ये. आणि ते आउटर लेअरला जास्त असतात आणि ते पॉलिशमध्ये निघून जातात. तर पूर्वी आपण जे पारबॉइल्ड राईस म्हणतो किंवा उकडा भात करतो, त्याच्यामध्ये काय व्हायचं, भात ज्यावेळी ते पाण्यात भिजत ठेवायचं त्यावेळी ते जे अन्न घटक बाहेरच्या लेवलला असायचे तांदळाच्या, ते आत जायचे, आज सेंट्रल पोर्शनला जायचे आणि त्यामुळे ती पौष्टिकता वाढायची. आणि त्यामुळे पूर्वी जे आपण पारंपरिक जे पिकं म्हणतो त्याच्यामध्ये खरंच रिचनेस आहे. त्याच्यामध्ये झिंक असेल, आयर्न असेल, उदाहरणार्थ लाल तांदूळ असेल, किंवा आजकाल आपण कोरोनाच्या काळानंतर पुन्हा काळा तांदळाचा पण विषय यायला लागला. मग ही जी कोणताही कलर बॉडीज आपण खातो, रंगीत खातो, म्हणजे उदाहरणार्थ जांभूळ असेल, करवंद असेल, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतात, म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती अशा कलर बॉडीजमध्ये जास्त असते. त्यामुळे लाल तांदूळ असेल, म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं आपण पूर्वी तर वालय असेल, वंगळ असेल, पटणी असेल, याला पौष्टिकता होती. पण त्याच्यात काही दुर्गुण होते. साधारण दुर्गुण म्हणजे काय म्हणता येईल, की त्याच्यामध्ये फुटवा कमी असायचा, उत्पन्न कमी असायचं, उंची झाल्यामुळे पडायचं. त्यामुळे आपल्याला त्याला पर्याय म्हणून नवीन हाय यील्डिंग व्हरायटीज, अधिक उत्पन्न देणाऱ्या सुधारित जातींचा किंवा संकरित जातींचा वापर करायला आपण नंतर सुरू केली, ज्याच्यामुळे आज आपले देश स्वयंपूर्ण आहे. नुसता स्वयंपूर्ण नाही तर आपला देश आज निर्यात करतोय, तांदूळ निर्यात करतोय आज आपल्याला त्या प्रमाणात. कारण काय, तर आपण सुधारित जातींचा बियाण्याचा वापर करायला लागलो, संकरित बियाण्यांचा वापर करायला लागलो. पूर्वी आपण सुधारित आणि संकरित बियाणे साधारणपणे एका हेक्टरला 2.5 एकरला आज आपण 40 ते 45 किलो बियाणं लागतं. पूर्वी आपल्याला ते बियाणं जास्त लागत होतं. नंतर ज्यावेळी आपण पेरणी करतो, आज सुद्धा पेरणीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत. आज पेरणीमध्ये आपण श्रीची मेथड वापरतो, SRI वापरतो, किंवा डायरेक्ट सीडेडमध्ये पण वापरतो. आज खरं सांगायचं म्हणजे डायरेक्ट सीडेडमध्ये आज आपले काही प्रयोग येऊ लागलेले आहेत, ज्याच्यामुळे त्याच्या लागवडीखाली जे मजूर बळ लागणार आहे तर ते कमी होणार आहे. नुसतं मजूर बळ नाही तर डायरेक्ट सीडेड म्हणजे की आपण पेरतो भात, त्यावेळी काय होतं, मग लागवड करायची, नांगरणी करायचीच गरज नाही. सुरुवातीलाच फक्त नांगरणी करायची आणि पेरायचं. म्हणजे जे आपण लावणीच्या आधी चिकलणी करतो, चिकलणी करण्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. चिकलणी आपण का करतो, तर तण कमी होण्यासाठी मेन करतो. भातातील जे शेतातील तण आहे, गवत आहे, ते कमी होण्यासाठी करतो. पण त्याच्यामुळे काय होतं, जे वरती काही जे अन्न घटक असतात जमिनीमध्ये ते सगळे पाण्याबरोबर निघून जातात, जमिनीची पौष्टिकता कमी होते. तर त्यामुळे जे आता नवीन टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे, तांत्रिक बदल व्हायला लागले आहेत, तर डायरेक्ट सीडेडमध्ये आपल्याला याचा वापर करता येईल. जरी डायरेक्ट सीडेडमध्ये उत्पन्न जरी कमी मिळालं तरी इतर गोष्टींचा फायदा होणार आहे. ज्या मिथेनच्या काही गोष्टी करतो आपण, भातामुळे लागवडीमुळे मिथेन वाढलेलं आहे, पण ते मिथेन उत्सर्जन वगैरे ह्या डायरेक्ट सीडेडमध्ये आपल्याला कमी करता येईल. हे साधारणपणे नर्सरी आहे. नर्सरी आपण आता जसे पोट्रीमध्ये पण करू शकतो. म्हणजे आज जे बियाणं जास्त लागत आहे तर ते कमी बियाणं लागेल, पोट्रीमध्ये नर्सरी करता येईल. किंवा आपण 4 सुत्रीचा वापर करायला लागलो, 4 सुत्रीमध्ये सुद्धा आपल्याला बियाणं कमी लागायला लागलं, मजूर कमी लागायला लागले, पण उत्पन्न वाढायला लागलं. 4 सुत्रीमध्ये महत्वाचा आपण काय वापर करतो, तर युरिया DAP वापरतो, म्हणजे गोळ्या वापरतो. 2.5 ग्रॅमची एक गोळी असते, ती 4 चुडाच्या मध्ये दाबली जाते. कारण कोकणातला पाऊस हा खूप अतिपाऊस असल्यामुळे ज्यावेळी लावणी असते त्यावेळी पाऊस असतो, आणि जर शेतकऱ्याने खताचा वापर केला डायरेक्ट शेतामध्ये तर ते वाहून जातं.
तर ही गोळी कशासाठी आहे तर खत वाहून जाऊ नये म्हणून 4 चुराच्या मध्ये आपल्याला ती गोळी दाबायची असते. लावणीनंतर साधारणपणे 5-6 दिवसांनी दाबली तरी चालते, ज्याच्यामुळे अन्न घटक जे आहेत ते व्यवस्थित मिळतात शेतीला आणि उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं. भात तुम्ही आपण जे कल्टिवेशन म्हणताय, प्रॅक्टिसेस म्हणताय, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे भाग काय आहेत तर तुमचं तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन, ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या 4 गोष्टी जर शेतकऱ्याने व्यवस्थित केल्या तर त्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. आजचा जर विचार केला तर काही शेतकऱ्यांनी बरीचशी मला वाटतं 50-60% लावणी झालेली आहे, अजून काही 40% लावायची आहे. आणि लावणी करतेवेळी काय करायला पाहिजे तर तुमचे 20 ते 25 दिवसाचं रोप लागलं गेलं पाहिजे. जर तुमचं 30 दिवसापेक्षा जास्त रोप लागलं वयाचं तर तुमच्या उत्पन्नात घट येते. ओके, 30 दिवसापेक्षा जास्त सगळ्या वाणांमध्ये होऊ शकतं. सगळ्या वाणांमध्ये तसंच आहे. 30 दिवसापेक्षा जास्त लागतं का म्हणे. ते गणित असं आहे शास्त्रीय. समजा तुमची आज आपण एखादी जात घेतली, समजा रत्नागिरी 8 चांगल्या प्रकारे इथे चालते, ती साधारण 140 दिवसाची आहे, तर त्याचे 4 भाग करायचे. म्हणजे साधारणपणे 30 दिवस धरले किंवा 35 दिवस धरले, 35 दिवसाचे 4 भाग, तर साधारणपणे पहिले 35 दिवस पाव भाग हा त्याचा नर्सरीमध्ये जातो, रोपवाटिकेमध्ये जातो. दुसरा पाव भाग 35 दिवस हे साधारण त्याला फुटवा येण्याचा कालावधी जातो. लावणीनंतर जो अधिकाधिक फुटवा येतो त्यामध्ये काळ जातो. तिसरा भाग 35 दिवस हे ज्यावेळी आपण लोंबी बघतो, भाताची लोंबी बाहेर आलेली असते, त्याच्या आधी ती 30 दिवस त्या गाभ्यात असते. अच्छा, म्हणजे त्या 35 दिवसामध्ये म्हणजे तिसऱ्या पावभागामध्ये ती गाभ्यामध्ये पोटरी तयार होत असते आणि नंतर म्हणजे 3 भाग झाल्यानंतर 4थ्या भागामध्ये ती बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याला 30 दिवस लागतात, 25 ते 30 दिवस तयार व्हायला, कापणीला. कोणत्याही जातीचे असे 4 भाग केले की आपल्याला त्याची परिस्थिती समजते. मग कोणत्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे ती समजते. आपल्याला उत्पन्न जास्त पाहिजे असेल तर कोणत्या ठिकाणी करायचं, तर लावणीनंतर जो 25-30 दिवसाचा कालावधी आहे त्यावेळी व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळी त्याला पुन्हा नत्राचा हप्ता देणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी जरी शिफारशीप्रमाणे आपण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाच देतो एका हेक्टरला, परंतु 100 किलो नत्रपैकी 50% नत्र हे लावणीच्या वेळी द्यायचं असतं. बरोबर. आणि नंतर राहिलेल्या 50 पैकी 25% नत्र लावणीनंतर 25 दिवसांनी आणि दुसरं 25% त्याच्यानंतर 25 दिवसांनी. हा नत्राचा जर योग्य वापर केला तर उत्पन्न जास्त मिळतं. त्याच्यात आणखी काळजी, छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. हे कशावर ठरवायचं, नत्र फुकट आपण आहे म्हणून वापरायचं नाही, तर त्या पिकाची परिस्थिती बघायची. पीक कसं आहे, पीक डोमदार आहे का, हिरवगार आहे का, फुटवा चांगला आहे, तसं असेल तर नत्र स्फुरद पालाश द्यायची गरज नाही. खतं अननेसेसरी वाया घालवायची नाही आणि ते रासायनिक खत आहे त्याचा जास्त वापर करू नये. जास्तीत जास्त शेणखताचा आणि हिरवळीच्या खताचाच वापर जमिनीमध्ये करायला पाहिजे. जर पीक तुमचं जरा कमजोर वाटत असेल तरच या खताचा वापर करायचा, नाही तर करायचा नाही. दुसरं काय, आज गेले 4 दिवस आपल्याकडे पाऊस कमी आहे, जो पूर्वी पडला त्यापेक्षा आता पाऊस कमी आहे, लोकांना लावणीला कुठे काही ठिकाणी अडचण येत आहे. तर तुम्हाला जिथे वाहतं पाणी आहे तर तिथे तुम्ही ते आत घ्यायचं आणि जिथे लावणी ऑलरेडी केलेली आहे तिथे पाणी साठवणं गरजेचं आहे. पाणी साठवलं नाही तर तुमचं तण वाढणार, गवत वाढणार, म्हणून तुम्ही बांध घालून त्याला व्यवस्थित पाणी साठवायला पाहिजे, तरच तुमचं तण कमी होईल, गवत कमी होईल आणि फुटवा चांगला येईल. ही एक काळजी आता घ्यायला गरजेचं आहे. दुसरं म्हणजे बांधावर तुमचं गवत आलेलं असेल, बांधावरचं गवत हे काढलं गेलं पाहिजे किंवा ते कुठल्याही परिस्थितीने कुठल्याही मार्गाने तिथून निघायला पाहिजे. कारण काय, बरेचसे रोग आणि कीड भातावर येण्यापूर्वी त्या गवतावर असतात, बांधावरच्या गवतावर असतात आणि भात जोमाने आलं की तिकडची कीड, तिकडचा रोग गवतावरचा, बांधावरचा तुमचा भातावर येतो आणि तो तुम्हाला मग फुलोऱ्यात किंवा पोटरीत मी मगाशी म्हटलं म्हणजे 35-70 दिवसांनी किंवा 70 आणि 95 दिवसांनी तो तुम्हाला तिथे दिसतो आणि ऐन फुलोऱ्याच्या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. बरोबर. त्यामुळे खत व्यवस्थापन महत्वाचं आहे, पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे आणि रोग आणि कीड जर तुम्ही बांध व्यवस्थित ठेवलं तर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढत नाही. पाणी व्यवस्थित ठेवलं शेतामध्ये तरी रोग किडीचा प्रादुर्भाव नाही. परंतु हे सगळं करूनही जर फुलोऱ्याच्या काळात ज्यावेळी लोंबी बाहेर पडते, भाताची लोंबी बाहेर पडते, त्यावेळी जर पावसाचा फटका कमी असेल, पाऊस कमी असेल आणि उन्हाचा त्रास जास्त झाला म्हणजे गणपतीच्या दरम्यान किंवा गणपतीच्या आधी 8 दिवस, तर तुम्हाला
करपा किंवा कडा करपा या रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला बरोबर. दिसू शकतो. बरोबर. तर ते करणं महत्वाचं आहे. याबाबत अजूनही एकही सांगेन मी, रोग आणि कीड व्यवस्थापन करताना आपल्याला कधी कधी रोग आणि कीडचा समजत नाही फरक. तर आज भारत सरकारने AIDIS नावाचं एक ॲप तयार केलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आहे, AIDIS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड डिसीज आयडेंटिफिकेशन सिस्टीम फॉर द क्रॉप. अरे वा. म्हणजे ते काय करायचं, ते एकदा रजिस्टर केलं तुमच्या ॲप मोबाईलवर की तो न्यायचा आणि त्याच्यात फोटो काढायचा. जो तुम्हाला रोग आहे, कीड आहे दिसते, तुम्हाला ओळखता येत नाही. रोग कीड सुद्धा केव्हा माहितीये काय, तुमचं जास्त प्रमाणात झालं तरच औषध मारायचं. थोड्या प्रमाणात असेल तर औषध मारण्याची गरज नाही. उगाच औषधाचा वापर करू नये. त्यावेळी त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा. फोटो काढल्या तुम्हाला सगळं ते काय आहे, रोग कोणता आहे, कीड कोणती आहे, कोणतं औषध मारायला पाहिजे, सगळी इन्फॉर्मेशन मिळते त्या ॲपवर. हे भारत सरकारने ही सोय करून दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी. आयसीआयने ते AIDIS नावाचं एक ॲप आहे, ते जर तुम्ही स्मार्टफोनवर डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला रोग कीडला दुसऱ्याकडे जायची गरज नाही. तुम्ही स्वतः ओळखू शकता, ह्या भात पिकावर हा रोग आहे, ह्याला हे औषध आहे, भात पिकावर ही कीड आहे. कोणते कीड दिसले जास्त प्रमाणात, मग तिथे मोस्टली किडी कोणते असतात भातावर, तर निळे बुंगेरे, पाने गुंडाणारी अळी, तपकिरी तुडतुडे, खेकडा सगळे साधारणपणे ओळखतात, किंवा गाद माशी. ह्या किडींची काही वेळा लक्षणे आपल्याला समजत नाही, सर्वसाधारण सारखीच लक्षणं दिसतात. अच्छा. पण औषध मात्र वेगळं आहे. त्यावेळी ह्या ॲपचा फायदा होतो. किंवा आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुद्धा भाताचं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे भात पिकाचं. ते जरी ॲप प्रत्येक शेतकऱ्याने डाउनलोड करून घेतलं तरी त्याच्यावर तुम्हाला 100% पेरणीपासून कापणीपर्यंतची सगळी पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये लागवडीचे तंत्रज्ञान दिलेलं आहे. ते तुम्हाला मोफत उपलब्ध आहे. सर, अगदी आता शेतकरी लावणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत, हळूहळू लावणी पूर्ण करतायत आणि मला वाटतं त्यांच्या दृष्टीनं हे तुमचं बहुमोल मार्गदर्शन ठरणार आहे आणि आमचे शेतकरी मित्र त्याचा नक्कीच उपयोग करून घेतील. मला वाटतं तुम्ही कृषी संशोधनामध्ये तुमचा अगदी या प्रवासातला जो हायलाईट आहे तो श्री पद्धतीची जी लागवड तुम्ही संशोधित केली आहे त्याबद्दल सांगा. श्री पद्धती सिस्टीम राईस इंटेन्सिफिकेशन आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये कसं आहे, आता बऱ्याचशा प्रमाणात त्याचे प्रचार होऊ लागलेला आहे. हे हैदराबाद जे आहे भारत सरकारचं जे केंद्र आहे हैदराबादमध्ये, तर त्यांनी ती डेव्हलप केली आहे. त्याच्यामध्ये काही थोडंसं मॉडिफिकेशन करून विद्यापीठामध्ये ती तयार केलेली आहे. सिस्टीम राईस SRI मध्ये आपल्याला काय करावं लागतं, 15 ते 20 दिवसाचं रोपच ज्यावेळी आपण नर्सरीतून काढतो, आपल्या लोकांना काय सवय आहे, नर्सरीतून रोपं काढताना ती धुतली जातात पाण्यातून, तर ती धुवायची नाही, ती त्या मातीसहित तशीच लावायची. 2 ते 3 रोपं लावायची. कारण तुम्हाला फुटवा 5-6 दिवसांनी त्याच्यात सुरू झालेला असतो यायला तो फुटवा. तर ती तशा पद्धतीची तुम्ही व्यवस्थित एकदा चिकलणी करून जिथे लावायचे ते 15 ते 16व्या दिवशी तुम्ही ती लावायला गेली पाहिजे. आणि व्यवस्थित पाणी लेवल तुम्हाला मेंटेन करता आली पाहिजे, पाण्याची लेवल. पण आपल्याकडे कधी कधी पाऊस जर आपल्या हातात नाहीये, जास्त पडला तर एखाद्या वेळेस ते डॅमेज किंवा खराब होण्याची शक्यता असते. परंतु श्रीमध्ये लवकर लावल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे, म्हणजे नर्सरी तयार करताना त्या बॉलमध्ये, मुळाच्या बॉलमध्ये सेंद्रिय खतासहित आपण लावतो, त्यामुळे त्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळून जातं. हे त्याच्यामधला मेन प्रिन्सिपल आहे. त्याचं किती प्रसार होतोय आपल्या जिल्ह्यामध्ये, काय स्थिती आहे त्याच्याबद्दल? आता यंदाही मी जस्ट आता कृषी खात्याच्या लोकांशी बोलून आलो. यंदा त्या बरेच ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेमॉन्स्ट्रेशन घेतली आहेत. तर त्याचा गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा हळूहळू प्रसार होत आहे असा दिसतोय आला. मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की ब्लॅक राईस किंवा ब्राऊन राईस, तर ह्या प्रकारची लागवड सिंधुदुर्गात शक्य आहे का? शक्य आहे, नाही असं नाही, परंतु अजून विद्यापीठाकडे त्याबद्दल संशोधन चालू आहे. आता आम्ही 1 वर्ष जवळजवळ संशोधन केलेले आहे. आमची ते जी काही पद्धत असते, प्रोटोकॉल असतो, त्यानुसार चाललेला आहे. आपल्यामध्ये आता लाल तांदूळ आहे, काळा तांदूळ आहे. काळ्या तांदळामध्ये पुन्हा बारीक भात आहे, जाड भात आहे. याच्यामध्ये काही जाती आम्हाला कॅल्शियम, प्रोटीन, प्रथिने साधारणपणे काय असतं, गव्हामध्ये आपण म्हणतो 10-11% असतात, भातामध्ये साधारणपणे 6 ते 7% प्रथिने असतात. पण आता आमच्याकडे अशा काही तांदळाच्या जाती आहेत लाल आणि काळ्यामध्ये की ज्याच्यामध्ये 9-10% सुद्धा तुम्हाला प्रथिने मिळतील. म्हणजे अशा प्रकारे जर आपल्याला कॅल्शियम रिच, प्रोटीन रिच अशा प्रकारे जर भात देता आलं तर नक्कीच दिवस आहेत. दुसरं म्हणजे मी काय सांगेन, आमची जी रत्नागिरी 7 ही भाताची जात आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांची, ती जाड तांदळाची
आखूड जाड तांदूळ आहे आणि हळवी आहे. त्याचे पोहे उत्तम आहेत. त्याच्यामध्ये झिंक आणि आयर्न हे रिच आहे. ओके. जास्त प्रमाणात आहे. त्याचा वापर करायला पाहिजे. आणि त्याचं जर पोहे केले तर त्याचा भाव साधारणपणे 90 ते 100 रुपये किलोने पोहे जातात आणि तांदूळ 80 ते 90 रुपये किलोने जातो. म्हणजे तुम्ही जर कमर्शियलायझेशनचा विचार करायला पाहिजे. आज आपल्याकडे अडचण काय आहे, आपण भात शेतीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत नाही. आपण फक्त विचार करतो बस माझ्या घरापुरतं मिळालं बस झालं. आपण जो पारंपरिक म्हणतो ना, आपल्याला त्याच्या बाहेर पडणं गरजेचं आहे पारंपरिक विचारांच्या, आणि त्याला कमर्शियलायझेशन कसं करता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. मग कमर्शियलायझेशन मगाशी म्हटल्याप्रमाणे केव्हा शक्य आहे? तुम्ही सामूहिक शेती करा, एकत्र करा. मार्केट आहे. मार्केटमध्ये मला म्हणायचं आहे लोकांकडे पैसा आहे, लोक घ्यायला तयार आहेत. ज्याला चांगलं क्वालिटी मिळालं, क्वालिटी शोधत मुंबईचा माणूस किंवा पुण्याचा माणूस येतो, एक सत्य आहे. फक्त तुम्ही क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे. जर हे आपण म्हणतो ब्लॅक राईस साधारणपणे मंत्रालयात गेल्या वर्षी आम्ही बरेच जणांनी 150 रुपये 200 रुपये किलोने तांदूळ विकले. राजापूरचे शेतकरी आहेत तर ते 200-300 रुपये किलोने भात बियाणं विकतात. भात बियाणं बियाणंच विकतात. हे केव्हा शक्य आहे? एकत्र या आणि मोठ्या प्रमाणात करा. तुम्ही कुठे 400 किलो केलं, 500 किलो केलं तर तुमच्याकडे कोण येणार नाही आणि तुम्हालाही बाहेर जाणं परवडणार नाही ट्रान्सपोर्ट. म्हणून म्हणतो तुम्ही 8 टन 10 टन अशा पद्धतीने माल केला तर आज तयार. काही देवगडचा शेतकरी रत्नागिरी 7 तर ते 80 रुपये किलोने रत्नागिरी 7चा लाल तांदूळ मॉलमध्ये देतात. रत्नागिरीच्या रत्नागिरीच्या मॉलमध्ये देवगडमधून नेऊन देतात दरवर्षी. म्हणजे मार्केट आहे. मार्केट आहे. एकदा तुम्ही गरज कसली आहे? गरज एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचे सामूहिक. आणि तुम्हाला मार्केटची गरज लक्षात घ्यायला पाहिजे. आपण आज काय करतोय, आज फक्त माझी गरज लक्षात घेतो आणि मी तेवढंच लावतो. मी म्हटलं ना, प्रोफेशन नाहीये त्याच्यामध्ये, धंदेवाईकपणा नाहीये. आपण आपली गरजच विचार, व्यावसायिकता त्याच्यामध्ये आली, व्यावसायिकता आली पाहिजे, तरच ते भात पीठ परवडेल. नक्कीच त्याला दिवस आहेत चांगले. नक्कीच सर, भात लागवडीच्या सुरुवातीच्या काळात आपण ही चर्चा करतोय आणि शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी पडेल असा भात लागवडीवर आता आरोप केला जातोय की माणसं मिळत नाहीत, मजूर मिळत नाहीत. त्याच्यामुळे लोकांनी शेती ओपन ठेवलेली आहे, प्लॉट ओपन दिसत आहेत आणि बरीच त्याच्यावर टीकासुद्धा होते की लोक शेतीकडे वळत नाहीत. पण तुम्ही जो मार्ग सांगितलेला आहे सामूहिक शेतीचा, किंवा याच्यामध्ये जर AI टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपल्याला वापर करता येतोय, तर अशा पद्धतीनं जर या शेतकऱ्यांनी विचार केला आणि भात लागवडीकडे ते वळले तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा विक्रमी उत्पादन भाताचं येऊ शकतं. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, भात लागवडीविषयी आपल्या शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.